ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयानं काम करावं असे निर्देश खासदार तथा जिल्हा विकास समन्वयक आणि सनियंत्रण समिती अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिला। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या वतीनं आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय इथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय शाळांचं स्टँडर्डायझेशन करून स्मार्ट शाळा संकल्पनेअंतर्गत सुमारे 100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। कल्याण, डोंबिवली तसंच इतर महानगरपालिकांच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून तो तातडीनं निकाली काढण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक कॅबिनेट नोट तयार करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असे निर्देश दिले। नदी स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण होऊ नये यासाठी नदीकाठच्या परिसरात रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प विकसित करण्याचं नियोजन संबंधित महापालिकेनं करावं असे निर्देश दिलेत। ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण ग्रामीणमध्ये 6 क्लस्टरचा आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतोय। तसंच अंबरनाथ बदलापूरच्या धर्तीवर भिवंडी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रासाठी संयुक्त इंटिग्रेटेड वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधी MMRDA कडून उपलब्ध करून दिला जाईल। रस्त्याचं रुंदीकरण आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण करताना DP शिफ्टिंगचा खर्चही प्रकल्पामध्ये समाविष्ट करावा, जेणेकरून रस्त्यांच्या कामानंतर पुन्हा अडथळे निर्माण होणार नाहीत असे निर्देश त्यांनी दिले। कळवा येथील 48 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी ठाणे महापालिकेनं तातडीनं प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी केली। जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनानं विशेष मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी केलं। अंबरनाथ येथील ऐतिहासिक शिवमंदिर परिसरातील प्रकाशनगर वसाहतीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं MSRTCनं सुधारित अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले। बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी आणि समन्वयित अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक वेग मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रधानमंत्री आवास योजना त्याच्याबद्दल जे आहे हे ज्या ठिकाणी आढावा घेण्यात आला। या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एकतर म्हाडाच्या माध्यमाने राबवली जाते। कोणी असेल, शिरडोन असेल, या अजून 3-4 ठिकाणी ही योजना आपण करतो। मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहे हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने निर्माण झालेले आहेत आणि त्यांना घरं देण्याचं काम या सर्व जो म्हाडा प्रकल्प करते त्याच्यामध्ये मला वाटतं 85% लोकांना घरं जी आहेत ती दिलेली आहेत। भविष्यामध्ये उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना होते, त्याचबरोबर ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना देखील झालेली आहे। त्याच्यामधून देखील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये घरं जी आहे ती देण्याचं काम केलेलं आहे। ठाणे महानगरपालिका देखील आता प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी राबवते। तर असे ज्या केंद्र सरकारचे प्रोजेक्ट होते हे सर्व आणि त्याचबरोबर JSJW म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्र सरकारचा, आता JSJW 3.0 देखील आलेला आहे। याच्या अगोदर 1.0 2.0 जे आहे हा प्रोजेक्ट झालेला आहे। याच्यामध्ये जे आहे हे विहिरीचं काम असेल, अंडरग्राऊंड वॉटर टेबल जो आहे हा कसा वाढेल, भूगर्भातील पाणी कसं वाढेल याच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे, हा प्रकल्प आहे आणि हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। हे सगळे उद्दिष्ट तर आपण मीट करतो, पण या उद्दिष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ग्राउंड लेवल खरंच वाढते का याच्यासाठी एक इम्पॅक्ट अनालिसिस केलं पाहिजे। तशा सूचना मी कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत। त्याच्यावरती एक थर्ड पार्टी इम्पॅक्ट अनालिसिस करण्यासाठी एजन्सी आपण नेमा, जेणेकरून जे आपण काम करतोय खरंच त्याच्यामधून जे आहे ते भूगर्भातली पातळी जी आहे ती पाण्याची वाढते की नाही वाढत त्याचा काय फायदा होतो। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आणि अनेक प्रकल्प अजून होत्या, हे मेजर तुम्हाला मी सांगितलं। अनेक प्रकल्प जे केंद्र सरकारचे आहेत हे त्याच्यावरती चर्चा या ठिकाणी झाल्या आणि चांगला आढावा, चांगलं काम जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतं आहे आणि जी कामं प्रलंबित आहेत ती का झाली त्याचा संक्षिप्त आढावा जो देखील घेण्यात आला आणि त्याचबरोबर त्याच्यावरती डिटेल रिपोर्ट जे आहे, जसं
जलजीवन मिशन, या जलजीवन मिशनवरती डिटेल आढावा जो आहे हा मी मागवलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडून, जेणेकरून खरंच जलजीवन मिशन किती प्रकारे किती पर्सेंट जो आहे सक्सेसफुल झालेलं आहे, किती लोकांपर्यंत जे आहे ते पाणी जे आहे ते घराघरापर्यंत जे आहे हे पोचलेलं आहे. कारण की हा खूपच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जलजीवन मिशन, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पाणी, हर घर जल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो या ठिकाणी झाला आणि चांगलं काम जिल्ह्यामध्ये होतं. काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत, त्यात मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. तर मंदिराच्या बाजूला ज्या हजार लोक आहेत त्याच्यासाठी केंद्राची मदत